हॅलो अँड वेलकम. तर आज आहे हेअर वॉश डे. हे तेल मम्मीनं सातारवरून आणले आहे. त्याआधी मी त्याला गरम करते. त्यात कांदा, कढीपत्ता, फ्लॅक्सीड्स आणि मेथीदाणा हे टाकले. मग ऑइलला चांगले उकळून दिले. मग एका बॉटलमध्ये टाकले. नंतर हे ऑइल मी स्कॅल्पला लावते आणि पाठीमाग बघा माझी मम्मी पण मेहंदी लावते. हे बघा ह्या ऑइलचे एवढे छान रिझल्ट आहे ना की काय सांगू. नंतर आम्ही हेअर कट करायला गेलो. भाई साहेब एवढे छान केस कापले ना त्यांनी. नंतर पूर्ण केसांना वॉटरने स्प्रे केले. एवढं छान वाटत होतं ना. हे बघा मला अजिबात शांत बसवत नाही. भाई साहब यह दृश्य देखकर ना कलेजा मुंह में आ गया था, सच बता रही हूँ. माझं तोंड पण बघू शकता. लगेच कळते की भाई ये क्या हो रहा है. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. नंतर एवढे भारी केस दिसायला लागले ना. ब्लो ड्राय केल्यावर जस्ट लुकिंग लाईक अ वाव. भाई इस इंसान के हाथ में ना जादू है. आणि मग नंतर केस सेट केले. बाहेर एवढे पैसे घेऊन पण ना नीट कापत नाही. बट लड़के तो अच्छी तरह से काटना जानते हैं. अँड लुक ॲट दिस टेक्स्चर. खरं सांगते हे प्रमोशन नाही, पण जे चांगलं आहे ना त्याला अप्रिशिएट करायलाच पाहिजे. बाहेर एवढे पैसे घेऊन पण ना एवढे हेअरस्टाईल चांगले करता येत नाही. अँड दिस इज द फायनल लुक. इतका बाउन्स आलता ना. ह्यापुढे जावेद हबीब पण काहीच नाही. खरं सांगते रिअल. नंतर आरशासमोर जरा खुद को निखारा. नंतर थोडे ॲब्रो केले. मी कधी करत नाही पण कधीतरी करत असते. पण मला हे कळना बर्थडे माझा आणि ह्या पोराचं काय चाललंय. पण हा कोणत्या सदम्यात गेलाय हे काय विचार करतोय मला तर काय